नमस्कार, मी सुभाष आणि आपण पाहता सोशल अँड सायन्स यूट्यूब चॅनल. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी मानवी भ्रूणामध्ये पहिल्यांदाच एका नव्या जीन एडिटिंग तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग केल्याचा दावा केला आहे. या तंत्रज्ञानाला बेस एडिटिंग असे नाव देण्यात आले. मात्र तज्ज्ञांच्या मते हे संशोधन सध्या प्राथमिक टप्प्यावर असून याचा नियमित वैद्यकीय वापर होण्यासाठी अनेक वर्षाचा कालावधी लागेल. या संशोधनामुळे सध्या जागतिक स्तरावर नैतिक आणि कायदेशीर मंजुरीसाठी मोठी आव्हाने निर्माण झाले आहे असून नव्या वादाला तोंड फुटले आहे. काय आहे हे तंत्रज्ञान? शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या DNA मध्ये लाखो अनुवांशिक निर्देश साठवले जातात. DNA एडिटिंग तंत्रज्ञान या निर्देशांमधील बिघाड दोष दुरुस्त करण्यासाठी संधी देते. यात प्रामुख्याने 2 पद्धतीचा समावेश होतो. होणारे संभाव्य काय फायदे आहेत? गंभीर आजारापासून मुक्ती. थॅलेसिमिया, सिकल सेल ॲनिमिया व हंटिंगन यासारख्या पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या गंभीर अनुवंशिक आजारांना पुढील पिढ्यात जाण्यापासून पूर्णपणे रोखता येऊ शकते. बालमृत्यूचे कमी होणार प्रमाण. भ्रूण पातळीवर अनुवांशिक दोष दूर केल्यामुळे बालमृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येईल. नव्या उपचारांच्या आशा. ज्या अनुवांशिक आजारावर इलाज उपलब्ध नाही त्यांच्यासाठी उपचारांसाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात. धोके आणि आव्हाने. निसर्गाशी खेळ. परफेक्ट बेबी बनवण्याचा एक आवाजवी आंधळी स्पर्धा सुरू होईल, ज्यामुळे समाजात निसर्गाशी नियमाशी खेळ होऊन त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. हे सुद्धा नाकारता येत नाही. पिढ्यावर परिणाम. भ्रूणामध्ये केलेले बदल हे त्याच्या पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत संक्रमित होऊ शकतात. त्यामुळे एखाद्याची चुकीची किंमत पुढील निष्पाप पिढ्यांना मोजावी लागेल. उत्पादन म्हणून पाहण्याचा धोका. बाळाला पालकाच्या आवडीनुसार तयार केलेले एक उत्पादन किंवा वस्तू म्हणून पाहण्याचा धोका निर्माण. भविष्यात हा संशोधन यशस्वी होईल तर मानवी जीवनाला शाप ठरेल की वरदान? कमेंटमध्ये नक्की कळवा.